तर हायपर विटॅमिनोसिस हे नाव कधी कधी ऐकलं आहे का तुम्ही? जेव्हा आपण विटॅमिन्स अतिप्रमाणात खातो किंवा गरज नसताना खातो, तर तेव्हा ते शरीरात साठत राहतात आणि विटॅमिनोसिस किंवा हायपर विटॅमिनोसिससारखे आजार तुम्हाला होतात. आणि हे लोकांना माहिती नाही आहे. कारण हा व्हिडिओ बनवण्याचं कारणच आहे की माझ्याकडे आता एक पेशंट आला होता की गेले 6 महिने काही गरज नसताना विटॅमिन सप्लिमेंट्स घेतो आहे आणि मी त्यांना विचारलं की तुम्हाला अशक्तपणा आहे का, किंवा तुमचा HB लो होता का, किंवा तुम्हाला कुठल्या डॉक्टरांनी सजेस्ट केलं आहे का? तर ते बोलले की नाही, असंच मला एकाने सांगितलं की विटॅमिन्स घेतल्यामुळे शरीराची इम्युनिटी वाढते, ओव्हरऑल हेल्थसाठी तुम्हाला त्या गोष्टी चांगल्या असतात. नक्कीच जेव्हा तुमच्या शरीरामध्ये एखाद्या गोष्टीची कमतरता असते तेव्हा जर तुम्ही विटॅमिन सप्लिमेंट्स घेतले तर नक्की ते तुम्हाला फायद्याचे ठरणार आहेत. पण गरज नसताना जर तुम्ही कुठलेही विटॅमिन्स घेतलेत किंवा कुठलेही मिनरल्स घेतलेत तर ते तुमच्या शरीरामध्ये साठणार आहेत आणि ते साठल्यामुळे त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट पण होणार आहेत आणि ह्यालाच हायपर विटॅमिनोसिस म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये पोटाचे प्रॉब्लेम्स, मळमळणं, पित्त वाढणं किंवा लिव्हर टॉक्झिसिटी, किडनीवरती त्याचे परिणाम, तुमच्या बोन्सवरती त्याचे किंवा बोन स्ट्रेंथवरती त्याचे परिणाम होऊ शकतात. किंवा तुम्हाला बघा, उदाहरण जर सांगायचं झालं, जर कॅल्शियमची गरज नसताना तर तुम्ही जर कॅल्शियम खाल्लं तर ते तुमच्या किडनी स्टोनच्या स्वरूपात तुमच्या शरीरामध्ये साठायला लागतात, किडनी स्टोन्स होतात. किंवा तुमच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्शियम जाऊन साठून तर पुढे ब्लॉकेजेससारखे आजारसुद्धा होऊ शकतात. तर त्याच्यामुळे तर कुठलेही विटॅमिन्स घेत असताना किंवा मिनरलचे सप्लिमेंट्स घेत असताना तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरला, फॅमिली डॉक्टरला तुम्ही नक्की कन्सल्ट करा आणि जे गरजेचे विटॅमिन्स आहेत ते तेवढेच तुम्ही घेऊ शकता, ते पण ठराविक काळापुरतं. जेव्हा त्याची गरज संपते, जेव्हा शरीरामध्ये ते नॅचरली ॲब्सॉर्ब व्हायला लागतं, तर तेव्हा त्याची काही गरज नसते. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलेला डोस कंप्लीट करून तुम्ही ते थांबवू शकता. त्यामुळे कोणी सांगत असेल किंवा स्वतःच्या मनाने एक्स्ट्रा विटॅमिन्स गरज नसताना तुम्ही सप्लिमेंट म्हणून ते काही घेण्याची गरज नसते. जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की हे हायपर विटॅमिनोसिस आणि त्याचे काय शरीरावरती अजून परिणाम होतात, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.